हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोषागार विभागाची कोकण प्रशासकीय विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आता सर्व म्हणजे 6च्या 6 प्रशासकीय विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर कोकण विभागामध्ये किती जागा आहेत वगैरे ती सर्व माहिती पाहूयात। तसंच अर्ज कधीपासून भरायचे आहेत, किती जागा आहेत, अर्ज कधीपासून भरायचे आहेत, त्याच पद्धतीनं पात्रता काय असणार आहे ती सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास विभाग ई बुक विकत घ्या। आणि कोषागार विभागाचं ई बुक आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लवकरच लॉन्च होणार आहे। तर या ठिकाणी पहा, सहसंचालक लेखा व कोषागार कोकण विभाग जाहिरात महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना क्रमांक दिनांक 9/9/2024 नुसार संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आले आहेत। आता हे बाकीचं काय मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते वाचू। तर कनिष्ठ लेखापाल 7व्या वेतन आयोगानुसार S10 म्हणजे वेतन खूप चांगलं आहे, 29,200 ते 92,300। एकूण भराव्याची पदे 179 आहेत। पहा, ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक 4 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 5 वाजल्यापासून म्हणजे कालपासूनच अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 6 मार्च 2025 रात्री 12 वाजेपर्यंत। ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 6 मार्च 2025 आणि परीक्षेचा दिनांक व कालावधी mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। आता कॅटेगरीनुसार जागा पहा, तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये सर्वसाधारणसाठी 9 जागा आहेत, महिलासाठी 10 जागा आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 2 जागा आहेत, माजी सैनिक 5 जागा आहेत, अनाथला सर्व मिळून 2 आहेत आणि दिव्यांगाला सगळ्या मिळून 7 आहेत। त्याच्यानंतर अनुसूचित जाती पदवीधर अंशकालीन 3 जागा आहेत, भूकंपग्रस्त 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्त 2 जागा आहेत। अनुसूचित जमाती त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 5 जागा आहेत, महिलेला 4 आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडूला 1 जागा आहे, माजी सैनिक 2 जागा आहेत। त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीनला 1 जागा आहे, भूकंपग्रस्ताला 0 आणि प्रकल्पग्रस्ताला 1। विमुक्त जाती त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 2 जागा आहेत। पहा, महिलांसाठी 2 जागा आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 0 जागा आहेत, माजी सैनिक 1 जागा आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 1 जागा आहे, भूकंपग्रस्त 0 जागा आहेत आणि प्रकल्पग्रस्ताला 0 जागा आहेत। त्याच्यानंतर भटक्या जमाती ब सर्वसाधारणला 2 जागा आहेत, महिलांना 2 जागा आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 0 जागा, माजी सैनिक 1 जागा। त्याच्यानंतरचं आहे पदवीधर अंशकालीन 1 जागा। भटक्या जमाती त्याच्यानंतरचं आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 1 जागा आहे, महिलेला 2 जागा आहेत, माजी सैनिकला 1 जागा आहे आणि पदवीधर अंशकालीनला 1 जागा आहे। भटक्या जमाती ड त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 2 जागा आहेत, महिलांना 1 जागा आहे, माजी सैनिकला 1 जागा आहे। त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे OBCमध्ये सर्वसाधारणला 18 जागा आहेत, त्याच्यानंतर महिलांसाठी 18 जागा आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 2 जागा आहेत, माजी सैनिक 5 जागा आहेत, पदवीधर अंशकालीन 4 जागा आहेत, भूकंपग्रस्त 1 जागा आहे आणि प्रकल्पग्रस्ताला 2 जागा आहेत। त्याच्यानंतरचं आहे पहा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 8 जागा आहेत, महिलांसाठी 6 जागा आहेत, खेळाडूसाठी 1 जागा आहे, माजी सैनिकला 3 जागा आहेत, पदवीधर अंशकालीन 2 जागा आणि प्रकल्पग्रस्ताला 1 जागा आहे। सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे ACBC सर्वसाधारणला 8 जागा आहेत, महिलेला 6 जागा आहेत, खेळाडूंसाठी 1 जागा आहे, माजी सैनिक 3 आहेत, पदवीधर अंशकालीन 2 जागा आहेत, प्रकल्पग्रस्ताला 1 जागा आहे। आणि ओपनसाठी सर्वसाधारण 9 जागा आहेत, त्याच्यानंतर महिलांना 9 जागा आहेत, ओपन खेळाडू 2 जागा आहेत, ओपन माजी सैनिक 5 जागा आहेत, ओपन अंशकालीन पदवीधर 3 जागा आहेत, भूकंपग्रस्ताला 1 जागा आहे आणि प्रकल्पग्रस्ताला 2 जागा आहेत।
आता याच्यासाठी लागणारच म्हणजे फॉर्म कुठं भरायचा आहे वगैरे त्याची लिंक तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मिळून जाईल आणि याची PDF सुद्धा मी आपल्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे। आता त्याच्यानंतर पात्रता काय असणार आहे ना ती माहिती आपण पाहणार आहोत, कारण पात्रता तसं मी याच्या आधी पण सांगितलेली आहे। तर परीक्षेचं जी फी आहे ती आहे पहा, कनिष्ठ लेखापाल पदाचं नाव, खुला प्रवर्ग 1000, राखीवसाठी 900 रुपये फी आहे आणि जी पात्रता आहे ती आपण आता पाहूयात आणि मग अजून काही माहिती आहे ती पाहूयात। तर या ठिकाणी पहा पात्रता आपल्याला दिलेली आहे। तर पहिली पात्रता आहे भारतीय नागरिकत्व आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे, त्यासाठी 10वीला मराठी हा विषय असणं आवश्यक असतो। आदिवास म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे। त्याच्यानंतर ते आदिवासाचं एवढं डिटेल्समध्ये काही आपण जायचं नाही आहे। वयोमर्यादा पहा, वयोमर्यादा आहे ऑनलाईन अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास म्हणजे 6 मार्च 2025 रोजीचं वय मोजलं जाणार आहे आणि वयोमर्यादा 19 वर्षे व कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त खालीलप्रमाणे। तर ओपनसाठी जास्तीत जास्त 38 आणि सर्वांना कमीत कमी 19 वर्ष वय पाहिजे बरं का। मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ जास्तीत जास्त 43, दिव्यांगला 45 वर्षे। त्याच्यानंतर जे माजी सैनिक दिव्यांग 45 वर्षे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्षे, प्रकल्पग्रस्त 45 वर्षे, भूकंपग्रस्त 45 वर्षे, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 वर्षे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य 1991चे जनगणना कर्मचारी आणि 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी 45 वर्षे। आता त्याच्यानंतरचं आहे पहा शैक्षणिक पात्रता काय ती पाहूयात आपण। तर ज्यांनी पदवी धारण केलेली आहे, पदवी याचा अर्थ सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही पदवी, म्हणजे कोणतीही पदवी तुमची झालेली असेल तर चालेल पण त्यासोबत टायपिंग पण पाहिजे। तांत्रिक अर्हता आहे ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे। आता याचा अर्थ काय माहीत आहे का की कोणतीही पदवी पाहिजे आणि टायपिंगमध्ये एक तर मराठी 30 पाहिजे किंवा इंग्लिश 40 पाहिजे, दोन्हीपैकी कोणतं तरी एकच पाहिजे, दोन्ही असण्याची आवश्यकता नाही। आणि कॉम्प्युटरची MSc पात्रता तिथं आपली नेहमीप्रमाणे आहे। जर तुम्हाला सर्वच सरळ सेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स पाहिजे असेल ज्यामध्ये सर्वच परीक्षांची तयारी तुमची होऊन जाईल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। याच्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर या 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, प्लस 5 ई-बुक म्हणजे GK सह आणि हे 4 विषय असे 5 ई-बुक मोफत दिलेले आहेत। यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे आणि चालू घडामोडीची सुद्धा माहिती याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे चालू घडामोडीचं ई-बुक म्हणजे एकूण 6 ई-बुक तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत। तर फक्त 1000 रुपयामध्ये तुम्हाला सर्वच सरळ सेवा भरतीची तयारी याच्यामधून होऊन जाईल। प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळा कोर्स विकत घ्यायची गरज पडणार नाही, अशा पद्धतीनं ऑल इन वन हा एकच कोर्स मी फ्रेम केलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।